नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या भूमीवर हास्याचं सोनं पिकवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेमध्ये सहभागी होणार आहेत भूमिकन्या या नवीन मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम या मालिकेत लक्ष्मी बनकरची अर्थात मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का बोराडे. चॉकलेट बॉय या मालिकेचा निर्माता आणि या मालिकेत हर्षवर्धन घोरपडेची भूमिका साकारणारा गौरव घाटणेकर. मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये छाप सोडलेली अभिनेत्री आणि या मालिकेची निर्माती देखील ब्युटिफुल लेडी श्रुती मराठे. वेलकम वेलकम. तुम्हा सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण आधी वळूया आपल्या प्रहसनांकडे. तुम्हा सगळ्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. थँक्यू. मंडळी, काही कर्मचारी पोचले आहेत बॉसच्या गृहप्रवेशासाठी. चला बघूया या गृहप्रवेशामध्ये हास्य प्रवेश कसा होतोय तेच दाखवायला मंचावर येत आहेत रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, सातारचा विनोदीदारा रोहित माने आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. वेलकम वेलकम वेलकम. मला आनंद झालेला आहे तुम्ही आलेला आहात. माने बने आणि शिने पमे सर. पमे शिवलकर. आय एम सो सॉरी. माझं नेहमी तुमचं नाव घ्यायचं चुकतं. मला माहित नाही का ते माने बनेमुळे यमक जुळतं आणि शिने होतं. पण थँक्यू. आय एम सो ग्लॅड अँड प्राऊड ऑफ यू. तुम्ही माझे एम्प्लॉईज आहात याचा मला आनंद आहे. थँक्यू सो मच. 2 दिवसांनी माझ्या घरची वास्तुशांती आहे आणि तुम्ही मदतीला स्वतःहून गेलात. सर, काही काम राहिलं असेल तर आम्ही करू असं म्हणून सगळं काम केलं. तर आय एम सो प्राऊड ऑफ यू आणि थँकफुल टू यू. प्रमोशनच्या वेळेत मी या गोष्टीचा विचार करणार आहे. फील फ्री. हसा. हसा म्हणालो शिवलकर, हसा. फील फ्री म्हटल्यावर बरमोड्यावर बसणं गरजेचं नाहीये. पण आय एम ग्लॅड तुम्ही मला मदत केलीत. घर आवडलं की नाही? आवडलं सर. फक्त आय नो थोडं काम बाकी आहे, पण 2 दिवसात तेही पूर्ण होईल नाही का? नाही, 2 दिवसात नाही होत सर. हा, मला वाटतंच आहे 2 दिवसात नाही पूर्ण होणार. शेवटी काय घराचं काम आहे ते. तुम्ही कितीही नवीन घर घ्या, रेनोव्हेट करा, काम राहतच. सोफा राहिला, टीव्ही राहिला, प्लांटर्स राहिले. आय नो 2 दिवसांपेक्षा जरा जास्त दिवस लागू शकतात, पण होईल. बाकी घर आवडलं की नाही? हो चांगलं आहे सर. फक्त सर तो फिश टँक आहे ना सर. आय नो शिवलकर. कोकणी माणूस म्हटल्यानंतर पहिलं माशांकडेच जातो. आय नो. मी खास माझ्या कोकणी मित्रांसाठीच तो फिश टँक बसवलेला आहे घरात. माझा एक मित्र आहे रमेश बेटकर, त्याच्यासाठी एक स्पेशल मासा आहे तो किसिंग गुरामी त्याच्यात. किसिंग गुरामी. एक्झॅक्टली. बेटकरच्या आवडीनिवडीनुसार किसिंग गुरामी ठेवलेला आहे. आणि तो एक दुसरा एक मासा आहे तो स्वतःसाठी ठेवलेला आहे. दॅट इज जुजबी फिश. जगात कुठेच मिळत नाही, फक्त मालाड मार्केटला मिळतो. सतत एवढंच करत असतो आपण, पण त्याच्या पुढ्यात जायचं आणि एवढंच करायचं. ब्लड प्रेशर कंट्रोल होतं. सर हा घ्या सर. येस, सेम असा तोच आहे सर. जुजबी फिश माझ्या टँक मधला आहे. हा सर. असा हालचाल का नाही करत आहे? शेवटचा जमिनीवर पडून आमच्याकडे असा करत होता सर. पण हा जमिनीवर काय करत होतात? म्हणजे हा तुम्ही बाहेर का काढलेला? नाही सर, हा एकच मेल आहे. बाकीचे सर डब्यातून आणले सर. शिजवून आणले? नाही नाही सर, शिजवून? पाहू ते आतमध्ये. हा?
आतमध्ये पावते ती पाण्यात पाण्यातून आत पाणी टाकलं आणि त्याच्यात मासे ठेवले आहे जिवंत आहेत. पावते ती आत नाही पण प्रश्न हा आहे की तुम्ही हे मासे बाहेर का काढलेत? काढले नाही सर, आलेत ते. कसे काय आले? कसे आले शिवलकर? हा हा सर. मासे बाहेर कसे आले? फिश टँक फुटला सर. फिश टँक फुटला सर. सर पॅनिक होऊ नका. ऐका सर काय झालं. पॅनिक नको. येस सर. माझ्या घरातला इतका महागडा फिश टँक फुटला. हो सर. कसा फुटला? सर ते स्क्रू लूज होता ना म्हणून फुटला सर. फिश टँकला कुठे असतो स्क्रू बने? नाही सर फिश टँकला नाही, फॅनचा स्क्रू लूज होता ना म्हणून फुटला सर. फॅनचा आणि फिश टँकचा काय संबंध आहे? काय झालं सर, आम्ही तुमच्या घरी काम करायला गेलो होतो ना, हा. तर मी तुमच्या घरचा फॅन फिट करत होतो सर. एक मिनिट. माझ्या घरचा फॅन तुम्ही का फिट करत होता? तो कामगाराने करणं अपेक्षित आहे की नाही? नाही सर, माझ्या घरचा फॅन मीच लावला सर. तेव्हा घरच्यांनी खूप कौतुक केलं. माझ्या हातात स्क्रूड्रायव्हर आणि पकड बघून म्हणाले, अरे हा तर इलेक्ट्रिशियन. म्हणून सर मी पुढाकार घेतला आणि बोललो सरांचा पण फॅन मी बी फिट करतो ना. तर काय झालं ॲक्च्युली सर, मी फॅन फिट करत होतो वरती स्क्रूड्रायव्हरने, असं स्क्रू टाईट करत होतो तर स्क्रूड्रायव्हर खाली पडला सर. तो बघायला वाकलो तर इथे खिशात हातोडी होती ती पण पडली सर. आणि माझे दोन्ही हात वर होते ना, तर मी यांना म्हणलो अरे द्या ना उचलून. तोपर्यंत सर फॅन पडला खाली सर. आणि सर तुमचा फिश टँक झाला सर. सर मदत म्हणून आम्ही करत होतो, असं काही डोक्यात नव्हतं की असं काहीतरी होईल सर. पण वर बसलो. तुम्ही माझा फॅन फिट नाही केलात. तुम्ही माझा सर. फॅन फिट नाही केलात. सर माझा फॅन. पंख्याचा दोष नाही पण सर कुणाचा दोष आहे? माती स्क्रूड्रायव्हरनं खाल्ली सर. कशी? म्हणजे स्क्रूड्रायव्हरनं जी का पहिला दणका दिला का नाही, हा हा. मग मागणं हातोडी घुसली. बर. कारण तुम्हाला सांगतो ह्या दोघांनी केला, पंखा मागणं आला ती उगं बहीण बदनाम झाला हो. वस्तूंना दोष देऊ नका माने. चूक माणसाची आहे की नाही? हा चूक माणसाची आहे की नाही? गांगारला होतं ती जरा. हा गांगरला होता का? हे झालं ना सर, ती म्हणजे आग लागली होती त्याच्यामुळे ती गांगारला जरा. आग लागली? कशाला आग लागली? हे कार्पेटला आग लागली. मी म्हणलं तरी सर आग लागली वाऱ्यानं इजल म्हणून ह्याला म्हणलं मी पंखा लाव. ह्यो पंखा लावायला गेला, ह्यानं लावला पंखा. कार्पेट जळलं माझं. कार्पेट? कार्पेट मी सर प्रयत्न केला म्हणजे आग लागू नये म्हणून मी ह्याला सांगितलं पंखा लाव म्हणून. अरे पण ते कार्पेट जयपूर वरून आणलं होतं मी. सर ते गुलाबी नव्हतं सर. प्रत्येक गोष्ट जी जयपूर वरून येते ती गुलाबी नसते शिवलकर. हो हो सर, हे जयपूरवरून आणलंय नाही. म्हणून ते गुलाबी नाहीये. नको. आवडलेला नाहीये. आवडलेला नाहीये. चिडचिड होतीये. तुम्ही कार्पेट जाळलं माझं. माझ्या घरचा फिश टँक फोडलात, फॅन पाडलात, कार्पेट जाळलं. अच्छा सर, बुरबुर 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 जळत होत घेत. कसं काय जळलं? सर माने वहिनी झाला होता. हा? माने वहिनी झाला होता. म्हणजे? सर ते तुम्ही वहिनींना फ्लॅट दाखवला नव्हता ना सर. हा. ते तुम्ही सरप्राईज देणार होतात ना डोळे झाकून. हा, हा. हे बोलले आपण तसं करून बघूया. मग मी बाजूने मेणबत्त्या लावल्या. मी पेटवल्या. हा मग सर माने वहिनी झाला आणि हा तुम्ही झाला. तुम्ही मी झालो सर. का? मी बोललो माने वहिनी नाही वाटत आहे, ह्याला वहिनी बनवा. ते का नाही? ही सगळी प्रोसेस का शिवलकर? का? सर तुम्ही वहिनीसने घेऊन येणार होता ना, हा. म्हणून मग मी म्हणलं की बाबा आपणच वहिनी बनावं. मला वहिनी बनायला लय आवडतं सर. मी कवाच वहिनी बनलो नाही सर. मला लय आवडतं वहिनी बनायला. म्हणलं हे चान्स सोडायचा नाही, वहिनी बनायचंच. म्हणजे जी मोमेंट होती ना सर, म्हणजे मी फील केली. मी आजची बराबर वहिनी फील केली होती. पायाचा अंदाज चुकला. म्हणजे काय झालं? माझी चाल म्हणजे अशी आहे ना सर. गजगामिनी. हा. गजगामिनी. त्याच्यामुळे काय झालं, बाजूला मेणबत्त्या लावलं, पाय लागला तिकडं मेणबत्ती पडली. पण मेणबत्ती कार्पेटवर नाही पडली सर. मेणबत्ती बाहेर पडली बराबर. कार्पेटच्या बाहेर पडली. पण जी दुसरी मेणबत्ती होती की नाही, ती तिरकी कार्पेटवर पडली सर. म्हणजे सर मी खोटं नाही, म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत सर. ती दुसरी मेणबत्ती आहे की नाही, तिनं कांड केला पण बदनाम पहिली मेणबत्ती झाली सर. वस्तूंना दोष देऊ नका माने. तुम्ही स्टोन पेपर सीझर स्टोन.
दोन ते प्रोसेसर नाही खेळत आहे मी शिवालकर. चिडचिड होतीये माझी. होय सर, पण मी मला वाटलं की आता आग पेटल म्हणून मी घाईमध्ये गेलो आतमध्ये, म्हणलं काहीतरी इजावलं पाहिजे, बघ कॅन्ड गावलं मला आत. किचन मध्ये कॅन्ड होतं, कॅन्ड कॅन 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 कॅन्ड होतं. तर कॅन्डात म्हणलं काहीतरी दिसतंय, ओलं काहीतरी आहे म्हणून घेतलं, ओतलं भडकली आग. सर त्या कॅनवर टर्पेंटाईल लिहिलं होतं सर. आगी टर्पेंटाईल टाकलं तुम्ही. मी म्हणलं पाणी आहे म्हणून. माझं घर जाळलंय तुम्ही, मला घरी जायला हवं. काय 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 करून बसलाय तुम्ही. फॅन पाडलेला आहे, फिश टँक फोडलेला आहे, आग लावलेली, 3 गोष्टी केलेल्या आहेत. चार गोष्टी. चौथं काय केलेलं आहे शिवलकर? चौथं काय काढताय बॅगेतनं शिवलकर? हँडल आहे सर. हा कसला हँडल देताय तुम्ही मला? हसू नको. कसला हँडल आहे हा? वॉर्ड्रोबचा आहे तुमच्या. हसू नका सिरियस. हे एवढंच उरलेलं आहे. बाकीचं वॉर्ड्रोब कुठे? वॉल टू वॉल एक वॉर्ड्रोब तयार केलं होतं, ते कुठे? सर तुमच्या वॉर्ड्रॉपचा दरवाजा सागवानी होता का? प्युअर सागवानी, काश्मीरवरनं आणला होता. बोललो मी शिवलकर, हे ऐकायलाच तयार नाही सर. त्यात ते माने म्हणतात की जंगली लाकूड आहे म्हणून. अरे बोलत सर, जंगली लाकूड कशाला वापरतील? सागवानीच वापरणार ना. सागवानी होतं म्हणून लगेच आग पकडली त्याने, माहितीये का? त्याने ही आग पकडली. माझं अख्खं घर जाळून आलाय तुम्ही, मला जावं लागेल. नाही सर, नाही. कोणीच आग विझवलेली नाहीये का ती? सर मी हे जाळी करत होते. मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला सर. ते हॉलमध्ये इनबिल्ड फोटो दिला होता ना म्हाताऱ्याचा बिल्डरने, त्याने आग विझवली सगळी मी सर. हा सर. माझ्या बापाचा फोटो होता तो. कुठला बिल्डर हॉलमध्ये इनबिल्ड म्हाताऱ्याचा फोटो देतो मला सांगा? ते बिल्डरचं नाव बुडिया आहे ना सर. बुधिया आहे, बुधिया. आणि बिल्डरचं नाव जरी बुढिया असेल तरी तो म्हाताऱ्यांचे फोटो नाही देत शिवलकर. माझ्या बापाचा फोटो कुठे आहे शिवलकर? आहे सर. द्या. द्या सर. फक्त काय म्हणजे? बाबा अर्धेच राहिलेत सर. माझ्या बाबांना दुसऱ्यांदा कुणीतरी अग्नी दिला. कॉर्पोरेट नियमांमुळे मारू सुद्धा नाही शकत, तुम्हाला शिवीगाळ सुद्धा करू शकत नाही. माझ्या घराला आग लावून आलेला आहात. नाही. काहीतरी शिल्लक ठेवलंय का माझ्या घरातलं? माझा रॉकी कुठे आहे? रॉकी कुठे आहे? रॉकी आहे सर, रॉकी आहे. माझा रॉकीला वाचवलं. रॉकीला वाचवलं सर. कुठे आहे तो? त्यालाही बॅगेत आणलाय का काय? नाही सर, रॉकी कसा बॅगेत बसेल सर? मग रॉकी कुठे? नाही, काय झालं सर, आग लागली होती नाही, म्हणजे भडकाव होत होता, इकडे आग लागते तिकडे आग, माझी थोडी पळताभुई झाली होती थोडी. मग मी काय केलं सर, मी रॉक्या हाक मारली का, रॉक्या बाहेर ना आलं घरात पळत. ते बेजार रस बघून बेजार त्याने म्हणजे शिपूट कडकच केला सर. कडक केला शिपूट. त्याला म्हणजे रॉक्या बघतेस काय, जंप रॉक्या जंप. त्यानं जी काय खुचून उडी हाणली का बाल्कनीत डायरेक्ट, ती वाचला असणार तिकडं. बस रॉकेल वाचला. माझं घर 15व्या माळ्यावर आहे. त्या घरातनं रॉक्यानं बाल्कनीतनं उडी मारली. तेव्हाच रॉकी 30 सेकंदासाठी पक्षासारखा दिसला सर असा. माने तुम्ही मूर्ख आहात का? रॉक्या त्याचं बाहेर खेळत होता, कशाला मरायला आवाज देऊन त्याला आत बोलवलं आगीत? अहो पण सर चूक रॉकेट बोलवलं त्याला बाल्कनीत उडी मारायला लावली. चूक रॉकेटची नाही सर, बाल्कनी थोडीशी उंच असते की नाही, त्यानं उडी थोडं हो, नवीन आता पण सर एवढं सगळं झालं, पण एक गोष्ट केली आहे मी. काय केली आहे? 2 दिवसांनी वास्तुशांती आहे ना सर. सगळं जळत होतं, पण वास्तुशांतीच्या पत्रिकेचा हा गट्टा सर मी वाचून आणलाय सर. हॅपी वास्तुशांती सर. बापरे. ज्या घरात मला सगळ्यांना हे वाटून बोलवायचं होतं, ते घरच जर आता शिल्लक नाहीये, तर याची सुरळी करून कोपऱ्यात ठेवू का मी? याचं काय करू मी? सर चिडू नका सर, ऐका, आम्ही मुद्दाहून नाही केला, मदत करत. माझं ठरलेलं आहे. सॉरी माझं ठरलेलं आहे. नाही सर सॉरी. माने, बने आणि शिवलकर, यू गाईज आर फायर्ड. ऐकू परत आग.
बॉसला केलेली मदत आम्हाला फारच आवडली, मज्जा आली. प्रसादा. बहारदार. ऍक्च्युली कांड या तिघांनी केलं आणि तुझं घरावरचं नाव गेलं. बहारदार. मस्त होती कॉन्सेप्ट. आणि पीपी ज्या पद्धतीने तू अँगर ट्रीट केलंस किंवा तो जो ॲटिट्यूड पकडलास तो फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे तो शेवटपर्यंत ज्या पद्धतीने तू मेंटेन केलास खरंच कौतुकास्पद आहे. मजा आली. तुम्ही तिघही मस्त. सई. संकल्पना अगदी साधी सरळ सोपी होती आणि मला असं वाटतं की अशा साध्या संकल्पनाच खूप अवघड असतात सादर करायला. ऑफकोर्स साधी सरळ सोपी होती, अवघड होती म्हणजेच ती सचिन मोट्यांची होती हे क्लिअर आहे. आणि तुम्ही त्याला न्याय दिलात. तू आणि श्रमेशने लिहिलंय राईट. मस्त, मला आवडलं आणि व्हेरी नाईस कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम एव्हरी वन. पम्या तू ते मध्येच एक जागा काढली होतीस ती फार आवडली मला. हसलास ना मध्येच. अशक्य होती म्हणजे अर्धी जागा होती पण ती मस्त छान गेली. मजा आली. व्हेरी वेल डन बॉयज. थँक्यू सो मच. यू ऑल आर फायर्ड नाव. गो. मंडळी, नवीन शैक्षणिक वर्षासोबत आता इथे गिरवला जाणार आहे प्रेमाचा नवीन धडा. चला बघूया यात कोण पास होतंय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलावूया कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार, विरोधाचे नवे फंडे ईशा डे, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. हाय सई प्रसाद, कसे आहात? हाय सॅमी. सई, या प्रेमाचं काय करू यार. मी प्रेमात पडलो यार. मी गेली 2 वर्ष प्रेमात आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत ईशा डे. आडनाव लपवतात पण ऍक्च्युली वडनेरकर आडनाव आहे पण डे लावतात. पण मला खूप आवडतात यार त्या. काय सांगू, त्यांना कसं प्रपोज करायचं तेच कळत नाहीये. शाळेत कोणी मदत सुद्धा करत नाही रे. एकटा पडलोय मी. फक्त एकच पुस्तक आहे, मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. 64वा भाग. कमाल आहे तुझ्या लेखनाची यार. किती वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम मांडतोस यार प्रसाद. 64 भाग झालेत. पहिले 63 काही कामाचे नाही. तुला माहितीये का? त्यात फक्त पुष्कळ श्रोते आणि तुझे किस्से आहेत यार. तुमचे प्रेमाचे फसलेले प्रयत्न सगळे पहिल्या 63 भागात आहेत. पण इथे मनमंजरीचा प्रकरण जेव्हा सुरू होतं ना, त्यानंतर वेगळीच उंची गाठली यार पुस्तकाने. तुला सांगतो यार, बाप रे. खरं सांग रे, हे पुस्तक वाचून प्रत्येकाला तशी निरागस बायको मिळते का रे? नाही रे. पण एक एक तू ज्या टिप्स दिल्यास ना प्रसाद, देव आहेस रे माझा तू प्रसाद. प्रसाद, एक त्यातली टीप आहे तुझी, मुलीकडे बघून नुसत्या पापण्यांनी नंबर सांगायचा आपला. प्रसाद तू माझा देव आहेस यार. तू म्हणजे माझा नंबर 98 9 वेळा 8. माझा प्रॉब्लेम असा झाला, पुढे 0 आहे. 0 बद्दल काहीच लिहिलं नाही यार तू. मग मी माझा 0 तयार केला आणि असं काहीतरी केलं. तिला वाटलं मी डोळा मारतोय, कानफडात मारून गेली रे माझ्या. पण मला एका दिवसात कसं जमणार रे. साधना आहे ही एवढी मोठी. एवढ्या वर्षांची तपस्या आहे तुझी ती. पुष्कर श्रोत्री नावाला आहे. मला माहिती आहे तू महत्वाचा आहेस. अपना भी टाइम आएगा. मला ईशा डेंना हे पुस्तक त्यांच्या ओ ओ ओ चौगुले. होय होय. काय कुठे आहे तुम्ही? मुख्य धाप्या मॅडम शोधतायत तुम्हाला. बापरे, मुख्याध्यापक म्हणजे ईशा डे मॅडम. अरे बाप, मी काय केलं रे? चूक. हो थांबा ना. हो वरिया, मला खूप टेन्शन आहे. तरी मला काढतील ना रे नोकरी. मला काय माहिती, सकाळपासून तुमच्या नावाची नुसती बॉम्बा बॉम्ब चालू आहे. चौगुले सर कुठे आहे? नाही, त्यांच्या एवढा जाड आवाज आपला नाही. म्हणजे आज तुम्हाला म्हणजे काय रे? म्हणजे मोमो मिळणार वाटत. मोमो एवढा असतो रे. मेमो म्हणतात रे त्याला. हसू नको रे, खूप टेन्शन आलं. फार चिडल्यात करे. सांग ना मला काय माहित, त्यांचा चौरा बघून आपल्याला काय कळतंय. तुम्ही त्यात जाऊन बघा ना. खूप विनम्र आहेस रे तू. ऐक ना जरा माझं. ठीक आहे चल.
क्षमा. बर प्रसादोग. अरे बापरे ओ माय गॉड एक्सक्यूज मी मॅडम आय एम चौगुले कुठे होतात तुम्ही आय एम सॉरी माझी सकाळपासून मांडवकरांना विचारते चौगुले कुठे चौगुले कुठे I'm sorry. काय करताय बसा लवकर हे 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 इथे कुठे बसता इथे या हे 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 अहो असं काय करताय चौगुले इथे बसा आय एम सॉरी मला काय घडलंय माहित नाही पण माझी चूक असणार नाही सॉरी तुमची मॅडम शांत आय एम सॉरी. शांत व्हा बसा ओहो मला पर्सनल बोलायचंय पर्सनल बोलायचं म्हणजे काय मला सांगा प्लीज लाज एक्सप्लेन करा. वाटते मला मी नाही सांगू शकत म्हणजे काय मॅडम प्लीज एलॉबरेट करा मला अजून इथपर्यंत आलंय पण तिथपर्यंत गेलेलं नाही मॅडम प्लीज सांगा मॅडम प्लीज सांगा काय मनातलं गुपित सांगायचं म्हटल्यावर लाज वाटणार ना. मॅडम स्टॅच्यू मॅडम हे तुम्ही हे म्हणजे तुम्हाला माझ्या मला तुमच्या मनातलं सैराट सिक्रेट सांगायचंय मग सांगा ना कसं सांगू नाही तो तोंडाने सांगा तोंडाने सांगा प्लीज लाज वाटते मला मला नाही कळत आहे समजून घ्या ना जरा मी का बोलावलं असेल तुम्हाला वा वा तुम्हाला नाही बाईंसाठी आहे. कसं बोलताय मांडवकर द्या त्यांना ते आज माझे गेस्ट आहेत ते माझे आज द्या चहा ये चहा द्या आणि बाहेर वा कसं बोलताय ऐका आत कोणाला पाठवू नका जरा महत्वाचं काम सुरू आहे इथे ठीक आहे. आणि ऐका तुम्ही पण येऊ नका ठीक आहे. मांडवकर 2 मिनिटं थांबा 1-2 मिनिटं महत्वाचं काम आहे जरा आपल्याला बोलायचं प्लीज 2 मिनिटात आलो मी मॅडम मांडवकर इकडे या. काय आहे या ना. मांडवकर हे पैसे घ्या हा. 5 किलो बर्फी आणा आणि शाळेत वाटा का तुम्ही रिटायर होताय नाही हो मा आज कुठे रिटायर होणार आज तर ऍडमिशन झाली माझी हे 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 वाटा तुम्ही हा. आणि एक काम करा हे अजून एक थोडे पैसे घ्या हा. आणि हे आणा भेळ आणा भेळ मस्त कांदा बिंदा काटके उसमे डालो आणि असे ते आपलं हे आहे ना हा. टीचर्स रूम नको कांदा नको हो ना आज कांदा नको चुकीचं ऑकेजन आहे हे करा तुम्ही हे आणा पुष्पगुच्छ आणा आणि सगळे गुलाब आणा त्यात ठीक आहे. तर थांबा जाऊ नका आणि हे आणा गुलकंद फ्लेवरची बर्फी आणा आणि त्याला सांगा रोज फ्लेवर द्या बर गोलकंदा मध्ये त्यात ना रे रोज फ्लेवर कसा चालेल तसं करा तुम्ही फक्त लवकर आणा ते हा, ठीक आहे. हा, लवकर आणा जाऊ बरोबर काय? होय जा होय सॉरी मॅम तू असं का निघून गेलात नाही मी नको बोलू का तुमच्याशी नाही मी शेअर नाही करायला पाहिजे का तुमच्याशी नाही मी तुमच्यासाठी स्टॉक एक्सचेंज व्हायला तयार आहे शेअर तुम्ही बिंदास करा तो हेच नाहीये नक्की हो नक्की बरं मग आता मी जे सांगीन त्यानंतर तुम्हाला जे वाटेल ते स्पष्टपणे बोलायचं नाही तर नाही म्हणायचं स्पष्टपणे. हो तुम्ही जे म्हणाल हो स्टॉक मध्ये होय माझ्याकडे सगळा स्टॉक तुमचा हो ऐकून तरी घ्या चौगुले
नाही नाही तिकडे कोणी नाही मॅडम काय कोणी झालं? नाही. तुम्ही Please, कसं काय करत नाही होता? नाही नाही प्लीज सॉरी ते महत्वाचं नाही मला आधीच लाज वाटते आणि तुम्ही त्यात प्लीज बोला मॅडम मी बोलू की नको प्लीज बोला मॅडम. तुम्ही माझे आपले असे हक्काचे आहात म्हणून बोलते मी मॅडम आता तुम्ही बोललात ना हा, हक्काचे आहात हा, हा. हक्काने काही करा थोबडं वा हक्काने चला चौगुले मला मारा टपलीत मारा अहो, काय करताय? मला मला फार हक्का कॉमेडी आहात तुम्ही कॉमेडी नाही प्लीज तसं नाही हो चौगुले होय प्लीज प्लीज तुम्ही बोला प्लीज काय म्हणा ते बरं बरं बोलते बऱ्याच दिवसांपासून मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय योगायोग आहे बघा बऱ्याच दिवसापासून मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अय्या मग तुम्ही आधी बोला नंतर मी बोलते हो का बरं मी आधी बोलतो. हा रूल नंबर 3 प्रेमात इजहार नाही इंतजार करायचा असतो. सॉरी तुम्ही आधी बोला. तुम्ही मध्येच कुठे जाता नाही असे? ते सोडा ते माझा आणि त्याचा तो कोणीच नाहीये तिकडे. मॅडम तुम्ही बोला प्लीज जेंट्स फर्स्ट हे सॉरी लेडीज फर्स्ट प्लीज. नक्की बोलू? येस मॅम येस प्लीज खरंच या ऑफकोर्स बोला ना हो. लवकर बोला, please. कसं बोलू कळत नाहीये हो मा- हो ना. बरं 1 मिनिट सांग ईशा आता होय प्लीज माझ्या घरचे खूप दिवसांपासून मागे लागलेत लग्न कर लग्न कर लग्न कर मला कळत नाहीये नक्की मी काय करू करू second. का नको करू तुमच्या घरचे तुमच्या मागे लागलेत लग्न कर आणि तुम्ही आता त्याबद्दल मला विचारलं सॉरी काय असा तुमच्या लग्नात मी नाचणार आहे. ओ सॉरी नाही मी ठरवलंच नाही नाही, अजून नाही. करायचं का नाही मी घोड्यावर असेल याच्यावर सॉरी हे म्हणतो नाही मला कळत नाहीये करू का नको म्हणून मी तुमची करा मदत मॅडम मागतेय लग्न करा विचार काय करताय हे वय आहे तुमचं काही वर्षांनी आता हेच वय आहे तुमचं. मॅडम खरं सांगतो तुम्हाला असं वाटत नाही का एखादा जोडीदार आपल्या आयुष्यात असावा ज्याचा हात पकडून आपण रोजची सकाळ बघावी आणि त्याचा कुशीत आपला दिवस मावळाला असं नाही का वाटत तुम्हाला? हा म्हणजे तुम्हाला हसायला आलं की हक्काचा हात पाहिजे ना टाळी द्यायला किंवा तुम्हाला रडायला आलं तर डोक्यावरून हात फिरवणार एखादा हात पाहिजे की नाही? करा लग्न मॅडम तुम्ही लग्न करा. ऐका माझं मॅडम यू हॅव टू गेट मॅरिड मॅडम ऐका करा ना आता करा अहो लग्न करा हो म्हणा लग्न करायला हो म्हणा ना हो म्हणा हो म्हणा हो हो म्हणा हो बरं हो हो मला फक्त तुम्हाला हे विचारायचं मॅडम की तुम्ही हे सगळं मला का सांगितलं म्हणजे अख्खा स्टाफ आहे तिकडे म्हणजे सगळे शिक्षक वगैरे सगळे आहेत जंगम सर आहेत अनुराधा मॅडम आहेत सगळे आहेत पण तुम्ही हे माझ्याबरोबरच का शेअर केलं? कारण तुम्ही हां हां माझं तुम्ही म्हणजे प्लीज बोला मॅडम प्लीज मॅडम काय होत आहे? तुम्ही डोळे मिटा मला नाही बोलता येणार डोळे मिटून काय करणार आहात मॅडम? डोळे तर मिटा ठीक आहे मिटले. पुढे करा हात पुढे करा ना चौगुले असे हो अरे बाई, हे कोणाचे फोटो अहो हे कोणाचे फोटो? तुम्हाला म्हंटल ना मी माझ्या घरचे स्थळ बघतायत लग्न कर म्हणतायत म्हणून मी हे 3 शॉर्टलिस्ट केलेत पण मला कळतच नाही यातलं कोण निवडू म्हणून मला मदत करा सांगायचंय तुम्हाला. ए मॅडम आत येऊ काय? हे बर्फी सांगितलेली सरांनी खाताय काय? चौगुले सर नाही कसे मन कवडे आहात हो तुम्ही माझ्या म्हणजे मी बोलण्याआधी माझ्या डोळ्यातून तुम्हाला माझ्या मनातलं कळलं सुद्धा तसं नाही माझ्या लबाड आहात लबाड बर्फी
मला नको परत देऊन येणं जरा तेवढे वाचतील पैसे जसं परत दे. टाइमपास ना आलोय परत देऊन जा एक पुढे आणलास ना एक नाही 12 आणलेत 12 आणलेस तू शाळेत वाटले शाळेत वाटलेस मग. पण सांगितलंस काय कुठली बर्फी आहे ही? चौगुले सर सटकले खा बर्फी तो पुष्पगुच्छ सांगितला नसेल ना ऑर्डर केला नसेल त्याला आता सांग नको म्हणून जा जा काय येडा आहे मी सारखा सारखा या जा करायला हा पाहिजे त्या घ्या ऐक ना रे बघुच्च ऐक हे काय आहे मॅडम हे काय आहे नका करू लग्न काय करताय तुम्ही मॅडम नका करू लग्न म्हणजे फालतू माणसं लग्न करतात मॅडम काय बोलताय एकटं राहण्यात जी मजा असते लग्न करण्यात नाही मॅडम अहो आयुष्यात कशाला पाहिजे जोडीदार मला सांगा कशाला पाहिजे सकाळी उठून हात पकडायचा सूर्य बघायचा कशाला मारायला पाहिजे आपल्या हिंमत आहे आपला दम आहे हे बघितलं सूर्यावर मय कशाला पाहिजे रात्री जायचं कुशीत झोपायचं चाल माझी गादी माझी उशी झोपलो मी चौगुले तुम्हीच म्हणालात नाही, ना, नाही, नाही. असल्यावर टाळी देणार कोणीतरी अरे आपला- कशाला आपला पंच आपली टाळी खड्ड्यात गेलं ते सगळं आपल्याला काय करायचं आपला पंच आपण हसायचं कशाला एवढ्या लोक गोळा करायची नका तुम्ही लग्न नका कॅन्सल करा तुम्ही प्लीज लग्न कॅन्सल करा ऐका असं माझं. कसं नाही मला ह्यांच्यातल्या कोणाशी तरी लग्न करायचंय तुम्ही कोणाशी करू सांगा पटकन मला हा डॉक्टर आहे हा डॉक्टर आहे हा डॉक्टर आहे याला कोणी असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण ठेवणार नाही असं का बोलताय तुम्ही असा डॉक्टर असतो हे हा कोण आहे हा इंजिनियर आहे प्रोडक्शन वाला वाटतो प्रोडक्शन वाला चौगुले, प्रोडक्शन वाला वाटतो असं नका बोलू कसं फेकू नका फोटो हा कोण आहे सांग आर्किटेक्ट आहे खूप मोठा नाही, याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही मला काय बोलायचं नाही बँकेचे रिकव्हरी एजंट असतात ना तसा दिसतो राहू द्या कसं बोलताय? चांगले आहेत. काय प्रॉब्लेम आहे ह्यांच्यात बरं ठीक आहे हरकत चांगले नाही डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट आहेत काय प्रॉब्लेम हरकत आहे नाही तुम्ही म्हणता ना डॉक्टर इंजिनियर आहेत मी मान्य करतो डॉक्टर इंजिनियर आहेत पण मला सांगा मॅडम डॉक्टर इंजिनियर ते कुणामुळे झाले म्हणजे शिक्षकामुळे ना आज शिक्षक नसते त्यांना शिकवलंच नसतं ते डॉक्टर इंजिनियर कसे झाले असते यात शिक्षक महत्वाचा नाहीये का शिक्षक हा तुमचं आयुष्य दिव्या दीपोत्काल करतो आणि तुम्हाला शिक्षक गरजेचा आहे मॅडम तुम्ही मुख्याध्यापिका आहात तुमच्या आयुष्याच्या फळ्यावर सुविचार फक्त शिक्षकच लिहिणार ऐका माझं शिक्षकाशी लग्न करणार शिक्षक मेन शिक्षक हे असं होणार तुमचा मुद्दा कळतोय मला शिक्षक चांगलेच असतात प्रश्नच नाही पण नको हो माझ्या नजरेत कोणी नाहीये लग्नासारखा बघा ना तिकडे स्टाफ रूम मध्ये बघा सगळे डबा खात असतील मी पण असतो बघा ना तुम्हाला दिसेल ना नको मॅडम, शिक्षक का नको शिक्षक घरी जाऊन पण अभ्यासक्रमावर बोलत गप बसेल. बसतो मी पाहिजे तर नाही बोलणार तुमचा काय संबंध तुम्हाला कळत नाहीये काय मॅडम बोलताय मॅडम तुम्ही ना नक्षत्र आहात तुम्हाला असा तसा नवरा नाही चालणार हो तुम्हाला कसा पाहिजे म्हणजे दिसायला तो असा असा बुटका कमी केस चेहऱ्यावर थोडीशी लाचारी दिसायला एवढं पण नाही पण असा दिसायला असा एवढा उंचीला पिटुकला आणि असा चिमटीत मावेल एवढासा नवरा हवा तुम्हाला मॅडम काय बोलताय तुम्ही एवढा हवा मॅडम तुम्हाला एवढे बरे आहेत हे तिघ अरे हे नको आहेत ना सांगतो का कळत नाही काय लग्न करू नको सांगतो तर एक तर शिक्षक ना तर लग्न नाही एक तर शिक्षक बस कसं बोलताय तुम्ही ओ सॉरी तुम्ही दिसण्याबद्दल एवढं का बोलताय दिसणं महत्वाचं नसतं आता तुम्ही केवढे विचित्र दिसता पण तुम्ही काय उत्तम मराठी शिकवता हे बघा हे असं दोन्ही साईडने बोल नका तुम्ही नाही हे बघा एक तर शिक्षक नाही तर मग लग्न नाही करायचं हे नाही हे चाल रे काय बोलताय चौगुले अति होत आहे आता तुम्ही सतत मला प्रेम सांगलं असतं प्रेम कसं सुंदर असतं लग्न करायला पाहिजे हे सतत सांगत असता बेंडॉक होता मी बेंडॉक मला अक्कल नव्हती मान्य करतो मी आता नाही लग्न नाही करायचं नाही तर मग मग शिक्षक रोज शेरो शायरी वगैरे प्रेमाच्या करता ते ती परवा काय काय लग्नाची काय शायरी सुंदर होती काय होती जस्तजू करने के लिए जब भेट मला बाहेर तुला दाखवतो कठीण शायरा लिहितो खबरदार कोणी हे पुस्तक वाचलं तर सांगून ठेवतो तुम्हाला तुम्ही बरे आहात ना कोणाशी बोलताय सारखे इकडे मी बरं आहे बस झालं आता मी फक्त सांगतो ते ऐकायचं तिकडे बसा काय, कसं
खूप झालं मला अनेक दिवसापासून तुम्हाला ही गोष्ट काय सांगायचं मला फक्त सांगायचं प्लीज मला सांगू द्या प्लीज जवळ मिनिट. चप्पल काठी बेटी सगळं लांब ठेवा मला एवढं थांबा, सांगा. एक मिनिट थांबा जरा. Please. नाही मला नो फोन आय डोंट हे नाही, नको नाही, मला नो हात जोडतो मी हा सलाम करतो नाही फोन नाही प्लीज मला तुम्हाला सांगू द्या मला अनेक दिवसापासून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची 2 वर्ष झाली तुम्ही या शाळेत आलात तेव्हापासून मला तुम्ही खूप आवडता माझं तुमच्यावर प्रेम आहे हो मला तुमच्याशी लग्न करायचंय गायब व्हा मला टेन्शन बाई बाई ओ बाई ओ बाई प्रसाद ओ. केवळ प्रेम निखळ प्रेम परफॉर्मन्स खूप गोड परफॉर्मन्स बघूया मन कसं जिंकावचे करते धरते काय म्हणतात प्रसादा कधी कधी ना मिठी मारल्याशिवाय मन नाही जिंकता येत असं अफलातून सादरीकरण होतं इथे लिहिलंय लेखक अभिजित पवार म्हणजे ते असेलच पण मला असं वाटतं की निम्मे शब्द आमिर हडकरचे आहेत ओ हो वा दादा अफलातून म्हणजे तू जिवंत केलंस हे स्किट म्हणजे इतकं पूरक म्युझिक तुम्ही सगळ्यांनी दिलं की त्याच्यामुळे इतकं ते खुललं जणू काही स्क्रीनवरती एखादी उत्तम लव्ह स्टोरी बघतोय असा फील आला त्याला त्याचं 100% श्रेय आमिर तुझं पण आहे 100% आमिर लाजवाब म्हणजे सम्या तुझ्या परफॉर्मन्सचं यश 2दा ते 3दा इकडनं एक मुलगी सांग ना असं ओरडते ना त्याच्यात 100% आणि ईशा तू किती गोड लाजत होतीस माहितीये किती गोड म्हणजे हे स्किट बघितल्यानंतर तुला फार दिवस स्थळ बघायला लागणार नाही असं मला वाटतं. चांगलं आहे मग सिरीज करू आपण अफलातून फार अप्रतिम मंदार मस्त केलंस आणि बनेचं पण विशेष कौतुक येस आणि मला अजून एक गोष्ट काय आवडली बनेची की एवढा पार्ट आहे ना तेवढाच मग तो ज्या पद्धतीने आडवा होत होता किंवा काही जे तो करत होता त्यांनी कुठेही तुमच्यावरनं लक्ष विचलित होत नव्हतं हे त्याचं श्रेय आहे याच्यासाठी त्याचं कौतुक एकदा जोरदार टाळ्या सचिन गोस्वामी सरांसाठी झाला पाहिजे त्यांनी सगळं ते बसवलंय बारीक जागा त्यामुळे ते फार छान ॲप आणि ज्या वेळेला जसं म्युझिक म्हणजे जसं वाटत होतं की आईला इथे सैराटचीच ट्यून यायला पाहिजे ती बरोबर तेव्हा ती आली आणि ब्रिलियंटली प्लेड आणि अफलातून गॉड ब्लेस यू सई ब्युटिफुल परफॉर्मन्स मला आज या 2 लोकांना मंचावर बोलवायचं आहे एक म्हणजे पम्या फार युनिक कन्सेप्ट्स आजकाल तुझ्या असतात आणि त्याच्यात वैविध्य सातत्याने आहे त्यामुळे मला आय एम व्हेरी इम्प्रेस्ड आणि आमिर हडकर भाई म्हणजे मला असं वाटलं की या प्रहसनाचा तू आत्मा होतास Yes, आमिर yes, yes. Yeah, आमिर. वंडरफुल प्लीज दोघे या. स्वागत मंचावर मंडळी लग्न म्हटलं की मानपान रुसवे फुगवे हे आलेच पण या लग्नामध्ये होणार आहेत गैरसमज चला बघूया यामध्ये हास्याची वरात कशी निघते येते हीच वरात घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार घेतलंय ना तसं गाडी मागून वर गेलीये थांबा अगं ती जाणार कामच लय आहे ना हे आणले हा? ते घेतलं बरं आहे ना छान ये मामी हा हा इथे ठेवले हा? बस इथे बस हा ये बबले पूजेचा ताट कुठे आहे तिथे ठेवलं होतं ना तिथे, हा. काय कपडे घालून आलीयस ग अगं 2 मिनिटं आधी ठरलं इथे यायचंय मला मग कधी लग्नाला यायचं आता घेऊन ये ताट लवकर तिकडे जा ताट घेऊन ये त्या खोलीत हा नको तिकडे नको नाही तिकडे यायचं काय लवकर तिथे यायचं
घराचे सगळे मित्र बसलेले असतात. अगं जा ना रुखवताचं सामान बघितलं? विसरले काय? बघा लवकर जाऊन. तिकडे बघते मी. आणि पंक्तीत पहिला तुम्हीच बसू नका जेवायला, बाकीच्यांना जेवायला द्यावा. हा जावा होय. ह्या काय आहे? ए पोरी, अगं जा तिथं सामानाचं बघ काय तर. अगं हा काय हेअरस्टाईल केलं आणि काय बाय शायनिंग मारताय पोरगी. अगं देण्या घेण्याच्या साड्या बघ जा. साड्या हळू जा, पडशे तोंडाव हळू जा. इथं बस. हे फेटा कुठे आहे तुझा फेटा? तो बघ या माणसाचं करायचं. अहो तुमचं लग्न आहे, आरशात काय मिरवताय? पोराचं लग्न आहे, काढा. सॉरी काही झालं मला लक्षात नाही. राहू द्या, कल्ला राहू द्या. आई नंतर घालतो, आता नको. नंतर केस बिस्किट. बाय घे बाय गोट्या, आज लग्न आहे तुझं. बाय घे गोट्या, कसला हिरो दिसतोय एकदम भारी दिसतोय सा गोट्या. आय लव्ह यू. पण मी आता मोठा झालोय की नाही, आज माझं लग्न आहे की नाही, 4 चौघात गोट्या बोलू नकोस. बरोबर नाही वाटत ऐकायला, डाऊन वाटतं. चालेल गोट्या. काही कळतं का तुला? काही बोलतेस तुला? झाला गोट्या येतो आता. गोट्या राहिलाय काय? तुला काय वाटतं अजून तो बाबा चट्टीला नाडी सापडत नाही मी रडणारा गोट्या येतो? तो गोट्या नाही, हा आता आपल्या गोट्या आहे. बरं? बाज तुम्ही जवळजवळ गोट्यांचा बॅनरच लावलाय तोंडात. काय बोलताय? एक मिनिट इकडे बसा रे, इकडे आरशान बघ कोण दिसतंय. मी दिसतोय. मग तू आहेस ना नवरदेव? पप्पा पण आता ना मला स्वतःला बघण्यात गंमत नाही. मी स्वतःला बघत आलोय स्वप्नात, मी नवरदेव म्हणून कसा दिसतो ते. आता मला पुढे काय बघणार आहे ना त्याची गंमत आहे जास्त. कधी एकदा लग्न होते असं झालंय. नमस्कार आई नवरदेव. मी अरे नमस्कार, वा, नमस्कार. बरं वाटलं तुम्हाला भेटून. वा असू द्या चांगले संस्कार आहे. या कोण? माझी आई. या मला मार भेटी बसा इकडे मार. ते असं आता पाहुणं झालेलं आहे ना. बरं वाटलं पण तुम्हाला नाही, नाही, बसा ना. म्हणजे आम्हाला पण बघून बरं वाटलं. हा, पण तुम्हाला ओळखलं नाही. मी काय राष्ट्रपती आहे मला ओळखायला? तसा गावात मला कोणी ओळखीत नाही, काय समजले? हो पण मी ओळख करून देतो. मी धाकट्या मुलीचा मामा, काय समजले? म्हणजे धाकट्या मुलीचा मामा म्हणजे? म्हणजे ते नवरी मुलगी आहे ना, तिचा मी मामा. ती धाकटी आहे का नाही, तिला आणखी एक मोठी बहीण आहे. म्हणजे ही कशी नवरी मुलगी आहे का नाही, दिवाळीच्या सुट्टीत मेहमानी सुट्टीत माझ्याकडे यायची नाही गावाला. अच्छा. माझ्या अंगा खांद्यावर खेळलेली आहे. होय तर त्याच्यामुळे धाकटी म्हणजे म्हणून म्हटलं धाकट्या मुलीचा मामा मी. हो बघण्याच्या कार्यक्रमाला नव्हता तुम्ही? नाही, ते डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं ना म्हणजे. तर आता डोळ्यात काही दिसतच नाही म्हटल्यावर बघण्याच्या कार्यक्रम काय येऊन बघणार ना. बरोबर. ऑपरेशन झालेलं ना म्हणून आलेलं नाही. हो पण काय आहे तुम्हाला सांगतो ना, लग्नाला यायला पण जमणार नव्हता. का हो म्हणजे कामं केवढी मला पडलेली आहेत. म्हटलं माझ्या घंटीचं लग्न आहे, म्हटलं जायला हवा. कुणाचं लग्न आहे? घंटी माझ्या भाचीचं नाव घंटी का नाही. म्हणजे भाजीचं नाव घंटी आहे? होय तर. तिने आम्हाला सांगितलं नाही. काय रे गोट्या, सांगितलं नाही? नाही मला पण नाही, मी पण पहिल्यांदा वाजवतोय आपला ऐकतोय. अरे ना आता तुम्ही ह्याला गोट्या कसा म्हणता? लाडाने तसा मी लाडन घंटी म्हणतो का नाही. अच्छा असं आई ती लहान होती ना एवढी नाकावडी, तर माझ्या कानाजवळ येऊन अशी किनकिनायची म्हणून तिचं नाव घंटी ठेवलेलं आहे का. होय काय? वा, वा, चांगलं. ह्याचा गोट्या कशावर नाव ठेवलं? नका सांग. असं एकदम महत्वाचं नाही असं काही सांगण्यासारखं. पण त्या टायमाला गोट्या सिरियल चालू होती ना. आता आमचं कसं म्हणजे लय मोठं आमचं सगळं बिराड सगळं फॅमिली एकत्रच राहायचं ना. तर गोट्या सिरियल चालू असताना हा एक चान्स घेतलेला. म्हणून माझं नाव गोट्या. हो पण तुम्हाला सांगतो माझी घंटी ना रे लाडाची. हो काय बोलतो? लहानाची मोठी माझ्या खांद्यावर आलेली आहे. इथे तू म्हणला मला लय चिंता त्याची. या पोरीचं आता कसं होणार लय चिंता असायची. हो काय झालं, पहिल्या नवऱ्यानं सोडला आणि म्हटलं दुसरं लग्न जमल नाही जमल. काय पहिल्या नवऱ्यान सोडला नाही? हो काय झाला हो, भर पावसात घराच्या बाहेर काढला ना वासाड्यात. त्या वासाड्याला अजिबात माणूस की नाही ती. मला अजिबात पटलेलं नाही त्याचं, माहिती आहे. नाही पण ह्या आम्हाला काय सांगितलं ना. काय रे गोट्या, ह्या आम्हाला सांगितलं नाही त्यांनी. नाही कसं घंटी वाजली म्हणजे घंटीचा मला फोन आला.
तर मला आधी मी नवऱ्याला सगळं एकांतात सगळं सांगितलेलं आहे मी. अरे एकांतात सांगितलंय तुला आया मी एकांतात भेटलो, पोरगी दिसायला लय सुंदर आहे, मला लय आवडले, हा. पण आम्ही बोललो नाही. मग पाऊण तास काय करीत होतास बसाऱ्या? आम्ही एकमेकांना बघत होतो फक्त. एकमेकांना बघायला ती काय फेस टँक आहे? अरे वा, ला 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 इकडून तिकडे चाललाय. हे पिवल्या मध्येच कुठे आलं? हे बघ पप्पी घेऊ घ्यायची असं करत बसायला तिकडे. ह्या काय तुम्ही त्याला कशाला वरडता? तुम्हाला सांगितली होती ना पोरीची चौकशी करायला. अरे मी केली ही अशी पोरीची चौकशी केली? मामा ह्या काय आम्हाला मान्य नाही बाबा. नाही. या काय लग्न आम्ही करणार नाही. तुमचं पाया पडतो असं नाही, काय- पाया नका पडू तुझ्या. अहो पाया पडू नाही तर काय करू मला सांगा ना. आता पहिल्या नवऱ्याने तिला सोडला तर तिची चूक आहे काय मला सांगा. म्हणजे मग कुणाची चुका आहे? चूक म्हणजे तिचा नवरा एक नंबरला 63 हो. काय झालं लग्नाच्या पहिल्या दिवशी ना तिनं असा डोला बाजूला काढून ठेवला म्हणून लग्न केलं. एक मिनिट काय केलं? डोला लग्नाच्या पहिल्या दिवशी असा बाजूला काढून ठेवला. एक डोला बाजूला कोण ठेवलं म्हणजे कळलं नाही आम्हाला. हो तिला एक काचेचा डोला आहे का ना. एक डोला काचेचा आहे? काचेचा काचेचा? हो काय आहे हनीमूनच्या झटापटीत काच फुटल म्हणून तिनं वाटीत काढून ठेवला. काय आहे तर मला सांगा मुलीची इज्जत म्हणजे काचेसारखीच आहे का नाही. एकदा तडा गेला मजा गेला. अहो पण ही फसवणूक आहे ना. पोरीचा एक डोला काचेचा आम्हाला काय सांगितलं पण नाही. काय झाला तुझा आहे हा बोल. असू दे आता कळलं ना काचेचा आहे. असू दे मी मॅनेज करेन. पोरगी लय सुंदर आहे, मला अशी पोरगी नाही मिळणार. माझ्याकडे बघ मी कसा दिसतो बघ. मला तिच्याशी लग्न करायचंय. अरे गोट्या तुला कळतंय तिचा एक डोला काचेचा आहे. मग काय झालं काचेचा असला तर. वहिनीनू तो काय जन्मताच नाही काचेचा डोला. मग तो अपघातात झालेला आहे का. म्हणजे अपघात पण झालेला आहे? काय सांगू पाहुण्यानू माझं भाऊ जे आहेत हा. ना त्याचा मटक्याचा धंदा. तर मटक्याच्या धंद्यावरती दुपारी डबा घेऊन गेली तर भाऊजींची ती कस्टमरची अशी मारामारी झाली. भाऊजी ऑलरेडी 4 पेग लावून का नाही. तर झटापटीत काय हा जो फिरला तर माझ्या पोरीच्या डोल्याला लागला, त्याच्यात तो अपघात झाला का नाही. अरे म्हणजे पोरीच्या बापाचा मटक्याचा धंदा. मटक्याचा धंदा आहे. म्हणा त्यांनी सायंटिस्ट म्हणून सांगितला. मटक्याचा धंदा. सायंटिस्ट म्हणजे आकडे मोडच का ना. सगळं आकड्याची खेळ म्हणजे काय सगळं तुम्हाला सांगतो ना इथं तोंडावर सगळा हिशोब का नाही. म्हणजे ह्या साईडनी जर बघितलं ना तर सायंटिस्टच का नाही ते एका बाजूने बघितलं होतं. वसाड्यात इकडून बघितलं तर तू पण सायंटिस्ट वाटतो. पण सायंटिस्ट असणं आणि वाटणं याच्यात फरक नाही. असं बरं काय नाही पण खरंच बाई, आता हो. हॅलो काय का किती जण आली वाय सगळी पाहुणी आली काय. अहो तिथं पार्किंगच्या तिकडे गाड्या लावा का नाही. पार्किंग अहो पार्किंगला गाड्या लावा सगळ्या बघा आहे सगळ्या गाड्या. हा होय आता काय करायचं वो? आता काय पप्पा पोरगी लय सुंदर आहे, अशी पोरगी मला नाही मिळणार. पण मला तिच्याशी लग्न करायचं लय मस्त आहे ती. अरे पण तिचा डोला काचेचा आहे. पहिल्या रात्री बघितलं तर बेशुद्ध होऊन पडशील ना, मरतोय तो. तर काय नाही या लग्न आम्हाला मान्य नाही. हे लग्न मोडला म्हणून समजायचा. आमची फसवणूक करायची हिंमत कशी झाली त्यांची. नाही तर काय अरुण कदमला फसवलं. तुम्ही जरा शांत बसा. गावात कुणाला फसवलं ना तर त्याचा अरुण कदम झाला असं म्हणतात. ते काय नाही आता मी त्यांना फोन करून बोलतो. बाईक हे मला आता काय कळत. कुठं तुम्ही ताबडतोब इकडे वर पक्षाच्या रूम मध्ये बोलवा. इकडे या. जाला काय तुम्ही माझा अरुण कदम केलाय. इकडे या. अहो काय झालं अहो या अहो काय तुमचा फोन आला. अहो या तिकडे मुहूर्त टळतोय, गुरुजी वाट बघताय. चला या लवकर चला. कोण कुठं जाणार नाही, सगळे आपापल्या घरी जाणार आहे. तुमची हिंमत कशी झाली आम्हाला फसवायची. माझी हिंमत मी फसवे. बघा आई, आम्ही म्हणजे मी चांद्रयानाची शपथ घेऊन सांगते माझी आई आणि बाबा कधीच कोणाला फसवू शकत नाही. तू तर बोलूच नकोस. तुझा आधी तो काचेचा डोला आहे तो काढ ना मग बोल. काचेचा डोळा? हो. अगं बाई शिवाली इकडे. काचेचा डोळा कधी लावून घेतलास मला सांगितलं नाहीस. एकटी शॉपिंगला जातेस, काय आणतेस ते सांगायचंच तरी. वेडी कुठची बघाई तुमची मुलगी सगळं लपून ठेवते माझ्यापासून. गंमत झाली म्हणजे मला 2 ग्रहांमधलं अंतर माहिती पण डोळा काचेचा आहे मला माहित नव्हतं. मला आताच कळतंय. आई बाबा तुम्ही असं काय करताय? काय झालं? लहानपणापासून तुमच्याच कक्षेत वाढले आहे ना मी. मग माझा डोळा खरा आहे माहित
मला. अगं तेच म्हणतोय मी. बघा, डोळे खरे आहेत, तुम्ही चुकीचा ग्रह करून घेऊ नका. नाही सासरी बुवा, कोणी काही चुकीचा ग्रह करून घेत नाहीये. मला ती पसंत आहे, ती सुंदर आहे. आई डोळा काचेचा असला तरी चालेल, बाकी सगळे नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे काय, नॉर्मलच आहे आमची मुलगी. हा, आणि आम्ही दोघांनी अगदी प्रयोग करून अगदी छान तिला लॉन्च केलेला आहे. आमचा नॉर्मल प्रयोग आहे हा. हो, आमच्या घरातला यशस्वी उड्डाण आहे हे. तुम्हाला सांगते, गेली 25 वर्ष आमच्या कक्षेत फिरतीये, पण यंत्रणेत जरा म्हणून बिघाड नाही. हो, आता फनकन वाजवली सगळी यंत्रणा बिघड होईल हा? एक मिनिट, पुरे झालं आता. तुमचं मगासपासून ऐकून घेतलं. माझे बाबा एक प्रतिष्ठित खगोलशास्त्रज्ञ आहेत. हे बघा, प्रतिष्ठित खगोलशास्त्रज्ञ. अरे मटका चालवतो मोठा शास्त्रज्ञ सांगतोय तो. अहो काय बोलताय? अहो, मी शास्त्रज्ञ आहे, मी श्रीहरिकोटाला यान चालवतो. मी आणि मटका कसा चालवेन? काय म्हणताय तुम्ही? रे कॉमेडी, कॉमेडीचा सकाळ आहे आपल्याकडे. समीर खांडेकर. बघा, तुमचा काहीतरी घोळ झालेला दिसतोय. काय खोलबिल झालेला नाही, आम्हाला सगळं माहितीये. पहिल्या नवऱ्याने टाकून दिलंय ते पण माहिती आम्हाला. मला पहिलं असं काही नाही आहे. ए शिवाली, इकडे आई. अगं तर तुझं पहिलं लग्न कधी झालं आणि हे मला कधी सांगितलं? तू आणि तुझे बाबा मिळून माझ्यापासून सगळं लपवत असं, हे चुकीचं आहे. मी आले नसते का तुझ्या पहिल्या लग्नाला? किती मूर्खपणा आहे हा. बघा, गंमतच झाली. म्हणजे आजच्या मुली काहीच सांगत नाहीत. मी काय म्हणलं का 83 उपक्रम सोडले, पण हे मला माहित नाही. लग्न झालं, चाललंय, चांगलं, अभिनंदन. चला या, लग्न झालेलं आहे आमच्या मुलीचं, आम्ही येतो आता. चला. बाबा, आई तुम्ही काय करताय? लहानपणापासून तुमच्याच घरात राहते ना. लग्न झालं असतं तर सासरी नसते राहिले का मी? सॉरी गडबडच झाली माझी, सॉरी. आई बघा, खरंच तुमचा गैरसमज झाला. माझं हे लग्न तर होऊ द्या ना आई आधी. तू तर बोलूच नकोस, तू डोला काढ ना मग बोल. अरे माझा डोळा खरा आहे बाबा. हा बघा, तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं खोटं? तुमचा घरातलाच माणूस आहे. हा? आमच्या घरातलं कोण बाबा? मी काय सांगितलेलं नाहीये. मी आई, काय सांगितलेलं नाही. काय सांगितलंय ग? मग तुझा सक्का धाकटा मामा. हा? काय? सक्का धाकटा मामा? मला धाकटा भाऊ नाहीये. मी नव्हतं. हे बघा आली काडी पेटी. बरं झाला बाबा आला, इथं उभं राहा. सॉरी ते काय त्यांना सांगा काय काय सॉरी काय? नाही, काय झालं, थोडीशी गपलत झाली म्हणून मी माफी मागायला आलेला आहे. काय झालं, ह्या बिल्डिंगमध्ये एकूण 3 लग्नाचा हॉल आहेत. तर मी इथनं तुमच्याकडनं बाहेर पडलो ना, तर एक जण मला म्हणाला घंटीचं लग्न 3ऱ्या माल्यावर आहे. मग मी म्हटलं इकडं कसं काय आलो? खालच्या मला गोठ्याचं लग्न आहे. तर चुकून मी इकडे आलो आणि सगळं बोलून गेलो का नाही. ही तुमची घंटी नाही आहे? नाही, ही घंटी कुठली? तुम्ही नीट चौकशी करून यायची होती. नाही, तुमच्या मुलं गोट्याचं लग्न मोडणार होतो आम्ही. नाही, मी चुकून झाला. माझं काय, मी मुद्दाम गेलेलं नाही. माझ्या घंटीबद्दल मी सांगा आलेलं का नाही. तुम्ही चालू पडायत ना. नाही ते काय, अरे जनाची नाही तर मनाची लाज ठेवायला पाहिजे. मामा बनून येतो कुठं पण जेवता आणि ही सगळी लपडी करता. चला नाही, जेवायला कुठं आलोय लग्न. डोला सांगाल तुम्ही. सॉरी, चुकून काय झालं. तुम्ही? चुकून झालं. होय. सॉरी, काही झालं ते ऍक्च्युली तसा काचेचा डोला असला तरी चालला असता. सॉरी चला, मुहूर्त टलून जाईल. चला जाऊ. नाही, सॉरी. आता आम्हाला हे लग्न मान्य नाही. नाही आम्हाला आमच्या मुलीच्या गळ्यात हा गोट्या बांधायचा नाहीये. लग्न मोडलं, प्रयोग फसला. नाही हो, नाही नाही. अहो ऐका, त्याचं खरं नाव गोट्या नाही आहे. त्याचं खरं नाव चिदंबर आहे. काय आहे? चिदंबर. त्याचं नाव चिदंबर असताना सुद्धा ज्याला घरात गोट्या म्हणतात अशा मुलाशी तर अजिबात लग्न करायचं नाहीये मला. ऐक तू ना. मला लाडाने चिदू बोल ना. चिदू, मी तुला मारून पिदू. लग्न मोडलं. वा वा, जोरदार टाळ्या. भन्नाट किस्सा होता, मजेदार. सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स, ग्रेट टीमवर्क असं म्हणायला हरकत नाही. आणि श्रमेश, तू जे डेस्पिरेशन तुझं जे होतं ते खूपच, म्हणजे काय काय रिॲक्शन्स फार अमेझिंग होत्या. समीर, हे शेवटचं फार आवडलं मला. एक्झिटच्या आधी जे केलंस ते खूपच आवडलं. छान दिसतेस, खूप छान दिसतेस शिवा. आणि रसा आणि तुम्ही दोघांनी जे कॅरेक्टर पकडलं ते फार भारी होतं. अरुण दादा ॲज युजल मस्त. मोरे मस्त, मने मस्त, सगळे मस्त.